तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये क्रॅक मेडिकोवरती. तर आज इन्फॉर्मेशन देणार आहे की MBBS BDS या ग्रुप एसाठी MBBSसाठी एक नवीन कॉलेज आलेलं आहे. तर ते म्हणजे SMT सखुबाई नारायणराव काटकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, कोकमठाण, तालुका कोपरगाव आणि जिल्हा अहमदनगरचं हे कॉलेज आहे. तर हे कॉलेज नवीन आहे. 2025 आणि 2026 या वर्षी ते आलेलं आहे. तर याची फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर नवीन कॉलेज असल्यामुळे याचं फी स्ट्रक्चर कुठेही अवेलेबल नाही आहे. तर आपण बघू शकता की इथं फी स्ट्रक्चर त्याचं दिलेलं आहे. ट्युशन फी किती आहे, डेव्हलपमेंट फी किती आहे आणि टोटल फी जी आहे त्याची, तर टोटल फी किती दिलेली आहे. तर ट्युशन फीचा जर आपण विचार केला तर 7,72,727 रुपये आणि डेव्हलपमेंट फीचा जर विचार केला तर 77,273 रुपये त्याची डेव्हलपमेंट फी आहे. आणि टोटल फी जर आपण बघितली तर 8,50,000 ही त्याची टोटल फी आहे. EWS अँड EBC यासाठी जर आपण बघितलं तर 3,86,364 रुपये डेव्हलपमेंट फी, 77,273 रुपये आणि टोटल जर बघितली तर 4,63,637 रुपये हे EWS आणि EBC आणि SEBC या कॅटेगरीसाठी आपल्याला दिलेलं आहे. OBC कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर OBC कॅटेगरीसाठी 3,86,364 ही ट्युशन फी आहे आणि डेव्हलपमेंट फी 77,273 आहे. डेव्हलपमेंट फी ही प्रत्येक कॅटेगरीला द्यावीच लागते, SC आणि ST सोडून. तर आपण जर बघितलं तर टोटल फी किती आहे OBCची, तर 4,63,637 रुपये आहे. आणि SBC, VJ आणि NT कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला 77,273 रुपये ही टोटल फी द्यावी लागणार आहे. आणि SC STसाठी काहीही फी द्यावी लागणार नाही आहे. फक्त अदर फी जी आहे ती सर्वांसाठी द्यावीच लागते की जी खालच्या कॉलममध्ये दिलेली आहे. आणि जर आपण EWS EBC आणि SEBC OBC या गर्ल्स कॅन्डिडेटसाठी जर आपण बघितलं तर आपल्याला इथं ती जी फी आहे ती दिलेली आहे ती आपण बघू शकतो. अदर फीचा जर आपण विचार केला तर इथं कॉशन मनी रिफंडेबल म्हणजे कॉशन मनी इथं दिलेला आहे की जो रिफंडेबल आहे, की जो आपल्याला परत मिळणार आहे, तो दिलेला आहे 50,000. आणि हॉस्टेल आणि मेसची फी जर आपण बघितली तर 2,70,000 ही फी आहे. वार्षिक फी ही दिलेली आहे. स्टुडंट वेलफेअर फंडमध्ये जर आपण बघितलं तर 530 रुपयांचा हा आहे. आणि डिझास्टर मॅनेजमेंट फंड जर आपण बघितला तर 50 आणि नॅशनल सर्व्हिसेस स्कीम 50, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज 100 आणि इलिजिबिलिटी फीज ही 10,500 रुपये या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर ट्युशन फीज आर सब्जेक्ट टू चेंज, इन्क्रीज इन द इन्फ्लेशन रेट मे लीड टू इन्क्रीज इन द हॉस्टेल फीज. म्हणजे हॉस्टेल फी ही इन्क्रीज केली जाऊ शकते. तर हे नवं कॉलेज आपण बघितलं की जे MBBSसाठी आलेलं आहे. 2025 या साली हे आलेलं आहे आणि याचं फी स्ट्रक्चर कुठंही दिलेलं नाही आहे. कालच हे जे फी स्ट्रक्चर आहे या कॉलेजने पब्लिश केलं आहे, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपल्याला जर हे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये टाकलं आपण आणि जर ते मिळालं तर आपल्याला त्याची फी भरण्याएवढी आपली कॅपॅसिटी असेल तरच हे कॉलेज आपण चॉईस फिलिंगमध्ये टाकलं पाहिजे, असा माझा विचार आहे. तर अजून काही नवीन माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.